हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तुम्हाला सगळ्यांना अनंत चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. सो आज आहे गणपतीचं विसर्जन. तुमच्या बिल्डिंगमधला गणपती जो 10 दिवसाचा बसतो त्याचं पण आज विसर्जन आहे. आणि आज थँकफुली सगळ्यांना सुट्टी आहे. सॅटर्डे आला आणि अनंत चतुर्थीच्या निमित्ताने सगळ्यांना सुट्टीसुद्धा आहे. सो यावेळेस सगळे असतील मोस्टली विसर्जनासाठी. आणि यावेळेस आम्ही थोडंसं डिफरंट विचार केला आहे विसर्जन करायचं. म्हणजे लेझिम वगैरे करणार आहोत आम्ही. सगळ्या लेडीज, सोसायटीच्या सगळ्या लेडीज मुली सगळ्या मिळून लेझिम करणार आहोत. सो दिस इज द थिंग. तो स्टेट येऊन की आम्ही इव्हनिंगला जाणार आहोत. इव्हनिंग 5च्या नंतरच विसर्जन होणार आहे मोस्टली. सो या वेटिंगमध्ये बट थोडंसं हे होतं आहे की आता गणपती बाप्पा जाणार. तर की मी म्हणजे रेग्युलरली आरती अटेंड करायला मिळायची नाही, बिकॉज मी ऑफिसवरनंच यायची खूप उशिरा. त्यामुळे मला अशी प्रॉपर आरती अटेंड करायला कधी मिळाली नाही. वीकेंड्सलाच मिळायची. आणि आधीमध्ये सुट्टी असली काही रिझनमुळे, जसं की आज सुट्टी आहे अनंत चतुर्थीची, म्हणून आज सकाळची आरती भेटली. आणि आय होप आमचं विसर्जन खूप चांगलं आधी लास्ट टाइम खूप इश्यू झाला होता विसर्जनाला. टायमिंगला आमचं सिस्टम होतं, जे म्युझिक सिस्टम तेच मध्ये बंद पडलेलं. त्यामुळे आय डोंट नो आमच्याकडनं काही चूक झाली असेल किंवा काय, तर यावेळेस आम्हाला सगळं प्रॉपर करायचं. सो आता विसर्जनाचा वेळ आली, म्हणजे ते आता वाजले 5 वाजायला आले, म्हणजे 5 वाजून गेलेत. आणि आता इथे विसर्जनाची तयारी सुरू आहे. खाली इथे टेम्पो सजवत आहेत. सो इथे आता हे तयारी चालू आहे. आणि आता थोड्या वेळात विसर्जनाचं म्हणजे गणपती बाहेर वगैरे काढतील. सो आता त्याची तयारी चालू आहे आमच्या इथे पण. इथे सुद्धा मम्मी इथे शिदोरीची तयारी करते. हे हळकुंड वगैरे हे साईडला ठेवले, खजूर हे सगळं एका पानात ठेवून रश्शीने बांधून मग ते देवाजवळ ठेवणार आहे. सो त्याची आजचं फायनली इथे आमची शिदोरी रेडी आहे. मला दाखव मम्मी. सो दिस इज ते शिदोरी. 12 आहे ते कम्प्लीट. आणि हे 12 कशासाठी असतात मम्मी जरा सांगतेस? पप्पाची शिदोरी वर्षभरासाठी, वर्षभर खाऊ आहे हा त्यांच्यासाठी, म्हणजे नेक्स्ट इयर पण तेव्हा घरात आपण पूर्ण घालतो. सो हे म्हणून ते रिझन आहे की 12 आहेत म्हणून. आणि प्रसाद म्हणून दही आणि भात पण देतात. जेव्हा विसर्जन करायला जातो तेव्हा आपण तलावाजवळ जातो तेव्हासुद्धा तो प्रसाद द्यायचा असतो. फायनली आता आम्ही रेडी झालेलो आहोत इथे. आणि आम्ही सगळ्यांनी डिसाईड केलं की ड्रेस म्हणजे कुर्ती किंवा ड्रेस घालायचं, बिकॉज इट विल कम्फर्टेबल फॉर डान्स करताना, लिंकिंग करताना, डान्स करताना कम्फर्टेबल होईल. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी असं ड्रेस, कुर्ती वगैरे किंवा असं ड्रेस वगैरे घालायचं डिसाईड केलं. नो साडी, बिकॉज पावसाळी असणार आणि मग ती खूप, बिकॉज आता पावसाचे दिवसच सुरू आहेत. सो त्यामुळे साडी प्रिफरेबल आम्ही तर नाही करत, कम्फर्टेबल पर्पजली सिलेक्ट होतील. सो गणपतीचं विसर्जन तुम्हाला मी बी ऐकायला येत असेल. बाहेरचं DJ वगैरे जो लावलेला आहे तो त्याचा आवाज. आणि आम्ही थोडं जास्त डिस्टन्सवर नाही, थोडं डिस्टन्सवरच लेझिम करणार आहे. त्यानंतर डान्स करणार आहे. पण तेही डिसाईड होईलच की नक्की कसं काय पुढे कसं कंटिन्यू करायचं आहे, डान्स करायचं आहे, वॉटेवर ते आहे डिसाईड होईलच. बट येस, फायनली गणपती आता जात आहेत. 10 दिवसाचे गणपती जे होते 10 दिवस रोज आरती, गेम्स सगळे गोळा होऊन जे सेलिब्रेट करायचं ते संपलं आता. सो या हे गाईज, आमच्या घरात असा छोटासा गणपती होता. तो आम्ही देवारात नाही, बट आम्ही असं बाहेरच ठेवायचो. तो आता ह्यालासुद्धा आम्ही विसर्जन करणार आहोत. तो हा आमचा सोसायटीचा गणपती आहे. आय डोंट नो आवाज येत असेल का नाही, म्हणजे लावला आहे जबरदस्ती कशाला.
चला इथली गर्दी कमी करा ना, या पाठीमागे रायगड सुरक्षा रक्षक या. बाकीच्या